आत्ता अलीकडे जर एकदा तुम्ही एक चेक केलं ना, तर फार्मा इंडस्ट्री आणि ॲग्रो इंडस्ट्री ह्याचे जे शेअर्स आहेत ना, फार काही बूम झालेलं नाही आहे. सो आय थिंक मी मागचे काही वर्षांचे ग्राफ चेक केले, एक मे नंतरचे, पर्टिक्युलरली जून, जुलै, ऑगस्ट. तर याच्यामध्ये एक मला इंटरेस्टिंग गोष्ट सापडली मित्रांनो. ह्या 3 महिन्यामध्ये आहे ना, हे जे परफॉर्म करणारे स्टॉक्स आहेत बेसिकली फार्मा इंडस्ट्री आणि ॲग्रो इंडस्ट्रीचे, हे ना बूम होताना दिसलेत मला. सो अशा तुम्ही काही कंपन्या शोधून काढा की ज्यांचे स्टॉक्स आहेत ना, हे चांगले तुम्हाला रिटर्न्स कमी टाईम हॉरिझॉनमध्ये देऊ शकतील. सो जरी तुम्ही याच्यातले टॉप 3 किंवा टॉप 4 कंपनीजमध्ये किंवा टॉप 5 कंपनीजमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट केलं ना, तर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी एक खूप शॉर्टकट मिळू शकतो की तुम्ही याच्यामधनं पटकन एंट्री घेऊन ना 1-3 महिन्यामध्ये थोडाफार प्रॉफिट बुकिंग करू शकता. बट अगेन तुम्हाला याच्यात रिसर्च करावं लागेल. काही स्टॉक्स मी स्वतः चेक केले आणि त्यांचे ग्राफ मी ॲनालाइज केले. सो मला त्या ग्राफमध्ये ना एक मागच्या 2-3 वर्षात असं दिसलं की मे नंतर साधारण जून, जुलै, ऑगस्ट ह्याच्यामध्ये आहे ना, जसं पाऊस सुरू होतो त्याच्यामध्ये हे स्टॉक चांगले रिटर्न्स देतात. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एक आहे त्या प्राईसपासून एक 10-15% तरी रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस आहेत. बट अगेन मी 100% असं क्लेम करू शकत नाही की तेवढेच रिटर्न्स मिळतील. तुम्हाला तसे स्टॉक्स पिक करावं लागतील. फक्त तुम्ही एक करू शकता की ॲनालाइज तुम्ही एकदा करा, ग्राफवरती जाऊन मागच्या 2-3 वर्षाचा ग्राफ चेक करा आणि अकॉर्डिंगली तुम्ही इन्व्हेस्ट करा. त्याच्यात तुम्हाला डेफिनेटली रिटर्न्स मिळतील. ओके, चलो. आणि येस, चॅनलला फॉलो करून जा, सबस्क्राईब करून जा. फक्त रील ऐकून स्क्रोल नका करू. येस, थँक्यू.